हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण आहोत पुण्यामध्ये मंगळवार पेठ मध्ये. तर स्ट्रीट रोड शॉपिंग त्या रिलेटेड आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर इथे काय काय भेटते काय काय नाही ते व्हिडिओ मध्ये आपण बघणारच आहे. तर भरपूर सगळं प्रोडक्ट बघणार आहोत आपण, एकच प्रोडक्ट नाही बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि इथे काय काय भेटते ते बघायला सुरुवात करूया. तर हा बाजार फक्त रविवारी आणि बुधवारीच असतो, मंगळवार पेठ पुणे. तर आता आपण सुरुवात करतोय. हे पालक किंवा नेट आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे भरपूर चालतं. तर ह्याच्या प्राइस कशा आहेत, हे कशासाठी यूज केलं जातं, हे थोडीशी माहिती आपण दादाला विचारूया. दादा काय आहे, म्हणजे कशासाठी यूज केली जातात? पावसासाठी वापरलं जातं. पावसासाठी वापरली जातात. ओके. आणि कशी भेटतात, म्हणजे काय? स्क्वेअर फूट वर असतं. स्क्वेअर फूट वरती. ओके. कशी स्क्वेअर फूट राहतात ती? घेणार तर क्वालिटीवर आहे. क्वालिटी वरती आहे. स्टार्टिंग 120, 150, 180, 170. ओके. आणि स्टार्टिंग रेंज कुठून राहते याची? 2.5 रुपये स्क्वेअर फूट. 2.5 रुपयापासून. ओके. होल प्लेट मध्ये 3 रुपये. सगळे पालांचेच प्रकार आहेत ही? ओके ओके ओके. हे आपलं नेट आहे, गार्डन नेट. होल प्लेट 3 रुपये स्क्वेअर फूट. ओके. हे नेट कॅनव्हास मटेरियल आहे, मिलिटरी टेंटला बॉर्डरला वगैरे. कॅनव्हास मटेरियल आहे. हे कशासाठी यूज केलं जाते? टेम्पोला, ट्रकला. अच्छा. टेम्पो कामाला, जेव्हा टेंटला वगैरे. नाही पाणी वगैरे येत नाही याच्यातून खाली? अजिबात नाही. ओके. छोटी साईज काय राहते ह्या पालांमध्ये? तुम्हाला पाहिजे ती साईज मिळू शकते. पाहिजे ती साईज. ओके. तर आता आपण पाल वगैरे बघितलेले आहे. इकडे स्कूल साठी वगैरे ज्या बॅग्स असतात त्या पण बॅग्स लावलेल्या आहेत. छान आहेत बॅग. इकडे परत पालांचं शॉप आहे. इथे तुम्हाला रस्सी वगैरे बघायला मिळणार आहे. म्हणजे पूर्ण 600. ओके. किती लांब राहते? 50 मीटर असते. 50 मीटर असते. तर हे कशासाठी यूज करतात? हे आपले पाणीसाठी यूज होतो. टेरेस वर पाणीचे ते स्टॉल असतात त्याच्यासाठी बनतो. हे आपला टेंट असतो गजबोट. ओके ओके. आणि 6x7 साईज आहे, 10x7 साईज आहे. ओके. तुम्ही घेणार त्याच्यामध्ये कलर भेटतात. कलर पण भेटतात त्याच्यामध्ये? कापड येतो. ओके. आणि रेंज काय राहते याची? रेंज त्याची मॅक्सिमम 4,500 5,500 गेल्यावर वेट वरती असतो. 18 किलो, 15 किलो, 22 किलो, 30 किलो पर्यंत असं वेट असतो. किलो वरती याची प्राइस आहे? वेट असते. अच्छा, वेट असते. त्याच्यावरती छत वगैरे घालता येतं का? इकडच्या साईडला बघा शेतीची अवजार आहेत सगळी. काय काय बरंच वेगळं काय काय. बागांची कटिंग वगैरे करायची असतात, त्याच्या कात्री आहेत वेगवेगळ्या. हे गार्डनिंग साठी वगैरे तुम्ही यूज करू शकता असे प्रोडक्ट आहेत. विळा, खुरपी भांगलण्यासाठी यूज करतात ते. कुऱ्हाडी वगैरे आहेत. छान आहेत. हे काय माहिती वेगळं 2 in 1 काहीतरी प्रोडक्ट दिसतंय ते. छान आहे. तिकडे बघा भरपूर 2 in 1 मध्ये असणारे प्रोडक्ट आहेत ते. कुऱ्हाडी वगैरे आहे तिकडे भरपूर. ही जी आहे तुम्हाला ही आपली फावडी आहे. म्हणजे याला खोरं वगैरे पण म्हणतात आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये. हे दारी धरण्यासाठी वगैरे वापरलं जातं. हे बघा ही वेगवेगळी शस्त्र आहेत शेती कामाची. मस्त आहेत, छान आहेत. मंगळवार पेठ पुणे रविवारी बुधवारी असतो हा बाजार. हे कितीला आहे काका? खरेदी पण नाही होते 170. तर इथून मी हे पण घेतलेलं आहे माझ्या कुंड्यांसाठी. माझ्याकडे ही प्लांट्स आहेत त्याच्यासाठी. तर मस्त मिळालंय. ऑनलाईन पेक्षा छान आहे. लोखंडाचे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला हवं असेल तर. छान आहे. तर आता इथे बघा जिमचं सामान आहे. डंबल्स वगैरे बघितलं आहे का? वर टाकले मागे बघितलं. डंबेल्स कोणाला हवे असतील तर ते 5 kg, 2.5 kg, 10 kg. दोन घेते मी, 5-5 दोन घेतो. डंबेल्स वगैरे कोणाला घ्यायचे असेल तर डंबेल्स. तर हा जुना बाजार आहे त्याच्यामुळे इकडे कपडे वगैरे पण भेटतात तुम्हाला वापरासाठी. डेली यूज साठी तुम्ही कपडे खरेदी करू शकता. इकडे भरपूर सगळे कपडे आहेत. खाली सेपरेट मार्केट आहे कपड्यांचं.
इकडे खालच्या साईडला सेपरेट मार्केट आहे कपड्यांचं, तर ते काय मी दाखवत नाही आता. मी स्ट्रीट रोडला आहेत शॉप्स तेवढेच दाखवतेय. इकडच्या साईडला मिक्सर वगैरे आहेत बघू शकता. सेकंड हँड मध्ये तुम्हाला मिक्सर पण मिळणार आहेत. सेकंड हँड मध्ये मिक्सर ठेवलेले आहेत काकू. हे सेकंड हँड मिक्सर आहे. कितीला भेटणार? 1200 रुपये. ओके, वेगवेगळ्या कंपनीचे आहेत पण 1200 मध्ये मिळणार. ओके, 1200 लाच मिळणार सगळे, कमी जास्त होतं त्याच्यामध्ये. ओके, रेनकोट आहे तिथे. कितीला काका रेनकोट? कोट कितीला आहे? ये 250 वाला. अच्छा, 250 रुपयामध्ये. आणि हा वाला जो आहे तो, हा वाला 600. ओके, हा जो रेनकोट आहे तो फक्त 250 रुपयाला मिळणार आहे तुम्हाला इथे. पावसाळ्याचा सीझन चालू आहे तर छान भेटतात रेनकोट. 250 रुपये, 600 रुपये. तर इथे बघा सगळे जुन्या काळातले DVD कॅसेट्स वगैरे आहेत. पूर्वी ह्याच्यावरतीच मूवीज वगैरे बघितले जायचे. सगळे मूवीचे कॅसेट्स वगैरे आहेत. हेरा फेरी सगळे मूवीचे आहेत बघा, मस्त आहेत. अजूनही कोणाला आवड असेल तरी इथून येऊन खरेदी करून बघू शकता. छान आहे, मस्त आहे. जुना बाजार म्हटल्यावरती इथे सगळ्या जुन्या गोष्टी मिळणार आहेत. इकडे चार्जर, कॅल्सी, कॅमेरा, सगळ्या गोष्टींची रिपेअरिंग करूनही मिळते आणि ते विकतही तुम्हाला मिळतं. इकडच्या साईडला सगळी साऊंड सिस्टीम आहे. इलेक्ट्रिक लॅपटॉप्स वगैरे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड आहेत. डेक्स आहेत, मस्त आहे. इकडे इलेक्ट्रिकच्या शेगड्या वगैरे पण आहेत. ते बघू शकता, लाईटीवर चालणारी शेगडी आहे. वेगवेगळ्या मशीन्स आहेत. छान. सेकंड हँड मटेरियल आहे. सगळे साऊंड्स वगैरे आहेत, जे पियानो वगैरे असतात सगळे. म्हणजे जे प्रोडक्ट आहेत ते कंपनीचे प्रोडक्ट आहेत सगळे, पण इथे तुम्हाला सेकंड हँड मध्ये मिळणार आहेत आणि ते रिपेअर करून दिले जातात. छान आहेत, मस्त आहेत. चेक करून पण दिले जातात तुम्हाला. कसं असते, मस्त असते. इथे शेगड्या, शेगड्या पण मिळतात तुम्हाला इकडे. सेकंड हँड मध्ये शेगड्याही अवेलेबल आहे. परत एकदा इकडे मिक्सर आहे. एकच शॉप नाहीये, भरपूर सगळी शॉप आहे. काका कितीला शेगडी? सॉरी, फिलिप्सचे मिक्सर आहे. सेकंड हँड मध्ये आहेत मिक्सर, नवीन पण आहेत. ओके, काय रेंज? रेंज काय? 1500 हा, 1500 ते 1800. त्याच्यामध्ये पण कमी होईल. ओके, 1500 ते 1800 फिलिप्सच्या मिक्सरची रेंज आहे आणि ह्याच्यामध्येही कमी होणार आहे. ह्याच्यामध्ये भांडी किती येणार आपल्याला? 2 येणार. ओके, एक छोटा आणि एक मोठा. तर ह्याच्यामध्ये 2 भांडी येणार, एक छोट्या साईज मध्ये आणि एक मोठ्या साईज मध्ये. इकडे बघा पक्कड, अजून काय काय बरंच काय काय. घरात पण युज करू शकतो, गाड्यांसाठी युज करू शकतो, असं सामान आहे. इकडे कुकर आहेत, सेकंड हँड कुकर. छोटी मोठी सगळी साईज आहे. काका कितीला कुकर? कितीला कुकर? छोटा बोल ना 500. कितने रिन्यूअल हा ब्लॅक वाला आहे तो कितीला आहे? 1200 का है. 1200. इकडे बघू शकता इस्त्री वगैरे आहेत, बॅग्स आहेत. परत एकदा सगळं इकडे गाडींच्या किंवा शेती कामाच्या, घरगुती वापराच्या ज्या ऍक्सेसरीज लागतात त्या सगळ्या आहेत.
परत एकदा इकडे डंबेल्स आहेत, जे तुम्ही तुमच्या जिम साठी किंवा जर कोणाला घरामध्ये सेपरेट हवे असेल तर त्याच्यासाठी यूज करू शकता. हे दादा याला काय बोलतात? मोगरी. कितीला छोटी? आणि हे डंबेल्स किती किलोचे आहेत सगळे? किती किलो पासून? 7 किलो 10 किलो. 7 किलोचे कितीला भेटणार? 900 रुपयाला जोडी. ओके. त्यामध्ये अजून काही कमी जास्त? 500 रुपये. 900 रुपयाला जोडी ह्याच्यामध्ये 9 किलोचे. किती किलोचे म्हटलं? ओके. 7.5 किलोचे 900 रुपयाला, तर त्याच्यामध्ये कमी करून आपल्याला 500 रुपयाला मिळणार आहे. तर आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे आणि संडेचाच हा असतो पण बाजार, म्हणजे जो काही रोडला बाजार आहे तो जे आहे रोडला. तर कसा रेंजेत बघूया आपण. आपल्याला 800-900 रुपये, 1000 रुपयापर्यंत. 800-900 रुपयाला ह्या इथे घेतलं तर 1200-1500 रुपयाला आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये पाहिजे त्याच्यामध्ये 1500 आहे, 2200 आहे, 2000, 3500 ते 4000 पर्यंत आहे. 4000 पर्यंत आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये कमी जास्त काय? ओके. आणि ह्या ट्रॅव्हल बॅग आहे त्याच्यामध्ये 700 रुपयाला फायनल बसेल ती वाली बॅग जी आहे ती. ओके. अच्छा, पाठीमागचं शॉप आहे. इकडे आहे ते यांचं शॉप आहे, पण आजच्या दिवशी बॅग ज्या आहेत त्या रोड वरती लागतात कारण डेली तिथं असतो. आणि रविवारी आणि बुधवारी. ओके, रविवारी आणि बुधवारी तिथं असतं. तर छान आहे, ट्रॅव्हल बॅग मस्त आहे. अमेरिकन टुरिस्ट सफारी पेक्षा चांगली वस्तू आपल्याकडे. ओके, त्याच्यापेक्षा हे. आणि जो 3चा सेट असतो तो भेटतो? ते पण भेटतो. 3चा आहे, ते पण भेटतो. ओके. 3चा सेट घेतला हा, तुम्हाला 3चा सेट 6000 रुपयाला बसतो. 6000 रुपयाला. 7000, हा हा. ओके. 4500 पर्यंत पण येते. अच्छा. गुगलचे सांगा. गुगल वर पण आपला वेलकम चालू आहे आणि लोकेशन सगळं आहे. ओके. असतो कधी पण या, कमी जास्त होईल, डिस्काउंट करून देतो येतो. बघू शकता भरपूर मोठा मार्केट आहे. खूप जास्त गर्दी असल्यामुळं प्रत्येक गोष्ट आतमध्ये जाऊन नाही सांगू शकत आहे. भरपूर गर्दी आहे. परत एकदा बॅग हाऊस आहे. 3च्या सेट मध्ये ज्या बॅग असतात त्या अशा भेटतील तुम्हाला. इकडे परत जे पालं वगैरे असतात ते आहेत. वा वा वा. इकडे बघा साऊंड आहेत वेगळे वेगळे साऊंड आहेत. मग इकडे वेगळे साऊंड आहेत. सगळेच ऍक्सेसरीज आहेत. लाईट्स वगैरे. 350 ला 2. बरमुडा 150 रुपये. बरमुडा 150. टी शर्ट घ्या 350 ला 2. टी शर्ट 350 ला 2. नाईट पॅन्ट 350 ला 2. नाईट पॅन्ट 350 ला 2. बरमुडा 150 रुपये. बरमुडा 150. आता पावसाचा सीझन चालू आहे ना, तर बऱ्यापैकी तुम्हाला जास्त हे शॉप बघायला भेटतील. पाला कोणाला शर्ट पीस पॅन्ट पीस घ्यायचे असतील तर रोडवरती बघा असे अवेलेबल झालेले आहेत. हे बघा जुना बाजार म्हणजे या सगळ्या वस्तू जिथे तुम्हाला सायकलिंगचे हेल्मेट, मेल्टन बॉटल्स, शूज, इस्त्री, स्केटिंग, साऊंड, हेल्मेट सगळंच बघायला मिळणार आहे. डेली यूजची जी स्टीलची भांडी राहतात आपली घरातली ती पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे.
ती पण सेकंड हँड आहे. इकडे बघा कोंबडीची छोटी छोटी पिल्ला, त्यांची किलबिल बघा कशी चालू आहे. अरे काय अलीकडे तिथं ते इकडे बघा, वा 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 वा, रॅबिट मस्त आहेत ना. ते तुम्हाला इकडे विकत भेटणार नाही. आणि हे सेकंड हँड मध्ये नाही. वा वा वा, काय क्यूट आहे. तुम्हाला इकडे कोंबड्या पण मिळणार आहेत. इकडे बघा, गावरान देशी भरपूर सगळ्या कोंबड्या. कशा असतात त्या कोंबड्या? देशी गावरान आहेत का? हा, गावरान. कशा असतात म्हणजे किलोवरती असतात? किलोवर घेतले 400 रुपये. अच्छा, आणि अख्खी एक म्हणजे अशीच घ्यायची म्हणलं तर? अखंड घेतला तर हा 400 ला आहे. हा, मोठा घेतला 1200. 1200 ला. ओके, कोंबडे आहेत का? कोंबडा आहे. अच्छा, बघा 600 ला 1200 ला गावरान कोंबडी मिळणार आहे तिथे. कधी कधी असतो हा स्टॉल इथे? हे दररोज असतो. रोजच असतो. ओके, हे रोजच असतात इथे. हे बघा, उलट्या केसांच्या कोंबड्या पण आहेत. मस्त आहेत ना. वाव, मस्त आहे ना. काय डक. ओके, हे बघा बदक आहे. बदक मस्त आहेत ना. कसे गोड गोड दिसत आहेत, क्यूट दिसत आहेत. हे पण विकायला ठेवले तिकडं. कोंबड्यांसोबत बदक पण असतात इकडे. बघा चोच वगैरे बघा, त्याची डोळे काय सुंदर आहेत. तुम्ही तुमच्या घरी पाळायला पण नेऊ शकता. हे मस्त आहेत, एकदम छान छान आहेत. तर इथून पुढे स्टार्ट होतंय शूचं मार्केट. म्हणजे तुम्हाला इकडे सगळ्या प्रकारचे शूज बघायला भेटणार आहेत. फॉर्मल मध्ये सँडल्स वगैरे आहेत, असे फॅन्सी मध्ये आहेत, किंवा लोफर वगैरे जे म्हणतात त्याही शूज मध्ये आहे. जे तुम्ही जीन्स वरती यूज करू शकता असेही शूज मिळणार आहेत. छान आहेत सगळे, फॉर्मल मध्ये आहेत, छान छान आहेत, सुंदर आहेत. मला स्वस्त मिळणार आहे. हे दुकानापेक्षा इथे स्वस्तच राहणार आहे. काय प्राइस दादा ह्याची? 300 रुपये ह्याची. हा फक्त 300 रुपयाला. शॉप मध्ये गेल्यानंतर बघा तुम्हाला भरपूर महाग भेटणार आहे. अजून भरपूर शूजचे शॉप्स आहेत, आपण बघत जाऊया पुढे. हे बघा छान आहेत. काय रेंज आहे यांची? ओके, ब्रँड आहेत का कोणते? ओके, हे नायकी ऍडिडास चे शूज आहेत सगळे 1500-1800 रुपयांना. इकडे चप्पल्स वगैरे आहेत. ह्या चप्पलची काय रेंज? 1200. चप्पल पण? हे चप्पल 900 रुपये, 700 रुपये. अच्छा, ठीक आहे. तर बघूयात नेक्स्ट शॉप. भरपूर सगळे बघा, सगळं शूजनीच भरलेलं आहे. सगळं शूजच आहे. इकडे बघू शकता फॉर्मल मध्ये. काय प्राइस आहे दादा याची? हा शूज, हा ब्राऊन वाला 1500 रुपये. आणि याच्यामध्ये हा वाला शूज आहेत बघा. सगळ्या प्रकारचे शूज मिळणार आहेत, पाहिजे तो. ह्या शूजची काय रेंज आहे दादा? हा जो आहे तो, हा 800 रुपये. चला जाऊया पुढे पुढे बघत. भरपूर गर्दी आहे आज संडे असल्यामुळे. भरपूर इकडे लोक खरेदीला येतात. बघा शूज आहे, भरपूर शूज आहे. त्याची लोकरची प्राइस काय आहे काकू?
हा वाला 900 कमी करायचं ओके ओके त्याच्यामध्ये पण कमी होणार अजून वा 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 मस्त कितीला हा काका 1800 ओके ऍडिडास आहे मस्त आहे छान आहे हा पण छान आहे हा कितीला आहे 1200 मस्त छान आहेत ब्रँडिंगचे पण शूज इकडे तुम्हाला स्वस्त भेटणार आहेत 3-4 हजाराचे इकडे 1800-1200 अशा रेंज मध्ये आहेत तर आता आपण स्ट्रीट मार्केटचा हा जो काही पूर्ण व्हिडिओ आहे तो बघितलेलाच आहे इथे शूजच्या वगैरे भरपूर व्हरायटीज क्वालिटीज आहेत ब्रँडेडचे शूज तुम्हाला 4-5 हजाराचे शूज तुम्हाला इकडे 1800-1200 हजार रुपये असे मिळणार आहेत त्याच्यामध्ये लो क्वालिटीचे पण आहेत तर मंगळवार पेठ पुण्यामध्ये रविवार आणि बुधवारी इथे जो आहे हा बाजार स्ट्रीट मार्केटचा तो भरतो तर इथे आणि नक्की खरेदी करा जे पण प्रोडक्ट आपण बघितलेले आहेत ते खूप छान आणि खूप सुंदर आहेत थँक्यू सो मच